नमस्कार. शासनाच्या सर्व विभागांच्या संबंधित माहिती, सेवा, योजना इत्यादीसाठी मराठी ट्रेलर मध्ये आपले सहर्ष स्वागत. महाडीबीटी पंतप्रधान ट्रॅक्टर योजना 2020. आपले सरकार महाडीबीटी महाराष्ट्र शासन कृषी योजनेच्या अंतर्गत सन 2020-2021 साठी महाडीबीटी या पोर्टलवर पंतप्रधान ट्रॅक्टर योजना 2020 व अनुदानित लाभ यासाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. तरी इच्छुक शेतकरी बांधवांनी mahadbt.gov.in या पोर्टलवर जाऊन अर्ज भरावे. कृषी यांत्रिकीकरण ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती जमातीसाठी रुपये 1.25 लाख अनुदान, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी रुपये 1 लाख रुपये अनुदान मिळेल. यात काही शंका अथवा अडचण आल्यास आपल्या तालुक्यातील कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा. लाभार्थी निवड लॉटरी पद्धतीने काढण्यात येईल. अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे: आधार कार्ड, 7/12 उतारा, 8चा दाखला, खरेदी करावयाच्या ट्रॅक्टरचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल लॉटरी लागल्यानंतर, जातीचा दाखला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी स्वयं घोषणापत्र, पूर्वसंमतीपत्र. अर्ज कसा भरावा? 1. आपले सरकार महाडीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून लॉग इन आयडी बनवणे. त्या लॉग इन आयडीच्या साहाय्याने पोर्टलमध्ये प्रवेश करून आपले आधार जोडणे. नंबर 2. आधार नसल्यास अर्जदाराचा फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करणं अनिवार्य आहे. नंबर 3. लॉग इन आयडी आणि आधार क्रमांकाच्या साहाय्याने आपली वैयक्तिक माहिती भरणे. नंबर 4. आपल्याला हवे असलेल्या योजनेच्या लाभासाठी ट्रॅक्टरची निवड करून आपला अर्ज आपले सरकार महाडीबीटीला सादर करावा. आणि नंबर 5. जर लॉटरी पद्धतीमध्ये आपला नंबर लागला तर तालुका कृषी अधिकारी यांच्या संमतीने ट्रॅक्टर कोटेशन काढून कार्यालयात जमा करावे लागेल. चला तर अर्ज भरायला सुरुवात करूया. महाडीबीटी mahadbt.gov.in/farmer/login ला क्लिक करून नवीन सभासद नोंदणीवरती क्लिक करायचे. या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी आहे, त्या ठिकाणी क्लिक करायचे. नवीन अर्जदार नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ओपन होणाऱ्या नव्या विंडोमध्ये आपली म्हणजे जो कोण युजर करता आहे त्याची पूर्ण माहिती भरायची. शेतकऱ्याचं अर्जदाराचे पूर्ण नाव मारुती धर्मा कुडेकर, युजर नेम मारुती 2020, पासवर्ड मारुती @2020, कन्फर्म जो पासवर्ड आपण पूर्वी टाकलेला आहे तोच पासवर्ड या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर जर समजा त्यांच्याकडे ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकल्यानंतर ईमेल आयडीची सत्यता म्हणजेच व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याला OTP येतो, तो OTP भरावा लागतो. नसेल तर नाही टाकला तरी चालतो. या ठिकाणी आपण टाकलेला आहे. आपल्या ईमेलवरती आलेला जो OTP आहे तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. ईमेल आयडी OTP तपासा म्हणजेच व्हेरिफिकेशन करा. त्याचप्रमाणे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबरवरती मोबाईल क्रमांकाची सत्यता म्हणजे व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्या मोबाईलवरती एक कोड येतो, तो कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. जर आपण हे टाकलं नाही तरी चालेल, परंतु जर टाकलं तर आपल्याला या ठिकाणी आलेला OTP टाकणं अनिवार्य आहे. मोबाईलवरती आलेला SMS हा 6 अक्षरी आपला जो कोड आहे तो कोड टाकला आणि मोबाईलचा OTP आपण तपासला. त्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे YDQME हा कॅप्चा आपण त्या ठिकाणी टाकला आणि नोंदणी करा या बटनला क्लिक केलं. नोंदणी करा या बटनला क्लिक केल्याबरोबर आपण नोंदणी करून आतमध्ये गेलो. ज्या ठिकाणी आता आपल्याला काय करायचंय, आधारची नोंदणी करायची. म्हणजे युजर आयडी आणि पासवर्ड बनला, आता आधार त्याला काय करायचंय, जॉईन करायचंय. यामध्ये जर समजा आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर समजा नाही या बटनला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी डीबीटी प्रणाली आपल्याला एक मेसेज दाखवते. प्रिय अर्जदार, डीबीटी प्रणालीद्वारे लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य आहे. आपले डीबीटी
पोर्टलवरील वापरकर्त्याचे नाव म्हणजेच युजर नेम आपल्या आधार क्रमांकाशी जोडण्याची कार्यवाही सर्व प्राथम्याने पूर्ण करावी। याचाच अर्थ असा की जर समजा आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर या ठिकाणी जो काय डीबीटी वरून मिळणारा जो लाभ आहे तो आपल्याला लाभ मिळणार नाही। म्हणजेच जो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होणार होता त्याऐवजी आता आपल्याला काय करावं लागतील, आपल्याला त्या अधिकाऱ्यांकडे चक्रा माराव्या लागतील की माझा अजून मला सबसिडी आलेली नाही, मला लाभ मिळालेला नाही। त्यासाठी आपल्याला वारंवार तिथे जावं लागेल, म्हणून आपला आधार क्रमांक असणं अनिवार्य आहे। आपण या ठिकाणी आधार क्रमांक आहे असे यावरती क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी आपल्याला एक माहिती मिळते की भारत सरकारच्या अथवा महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ घेण्याकरता माझ्या पात्रतेविषयी माहिती मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टल व संगणकीय प्रणालीस माझा आधार क्रमांक व माझ्या वैयक्तिक माहितीचा वापर करण्यास मी सहमती देत आहे। हे संमतीपत्र आहे। त्याचप्रमाणे भारत सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या प्रचलित नियमानुसार माझी सदर माहिती संगणकीय प्रणालीमध्ये साठवली जाईल तसेच तिचा वेळोवेळी वापर केला जाईल याची मला जाणीव आहे। थोडक्यात काय की या ठिकाणी मी संमती देतोय, मी या ठिकाणी जी माझी वैयक्तिक माहिती आणि आधारची माहिती जोडतोय ही माहिती यापुढे महाराष्ट्र शासनाच्या किंवा भारत सरकारच्या कोणत्याही योजनेच्या वेळेस वापरण्यात येईल याची मला जाणीव आहे आणि ही जी माहिती आहे तुम्ही जी संगणकामध्ये साठवलेली माहिती आहे ही तुम्ही वापरावी याची मला जाणीव आहे आणि यासाठी मी संमती देतो। म्हणून मी इथे या ठिकाणी मी सहमत आहे या बटनला क्लिक करायचं। त्यानंतर जो 12 अंकी आपला आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक टाकायचा। प्रमाणीकरण म्हणजेच व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला काय करायचं, ओटीपी किंवा बायोमेट्रिक दोन्हीपैकी एक गोष्ट निवडायची। आता ओटीपी निवडला तर आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरती SMS स्वरूपामध्ये आपल्याला ओटीपी मिळतो, पण जर बायोमेट्रिक डिव्हाइस आपल्याकडे असेल म्हणजे आपल्या सिस्टमला जर बायोमेट्रिक डिव्हाइस कनेक्टेड असेल तर आपण डायरेक्ट अर्जदाराचा त्या ठिकाणी थंब किंवा कुठल्याही बोटाचा आपण काय करू शकतो, बायोमेट्रिक डिव्हाइसने त्याचं रजिस्ट्रेशन करू शकतो। पण सोपा पर्याय आपल्याकडे आहे ओटीपी, म्हणून आपण ओटीपी केला। ओटीपी केल्याबरोबर आपल्याला UIDAIच्या पोर्टलवरून एक मेसेज आला की UIDAI साठी यशस्वीपणे नोंदणीकृत मोबाईल आधार क्रमांकावर ओटीपी पाठवला गेला आहे। म्हणजे हा जो 2013, 2011, 2020 हा जो आपला आधार क्रमांक होता, या आधार क्रमांकाचा जो रजिस्टर्ड मोबाईल आहे त्या मोबाईलवरती आपल्याला एक SMS पाठवला गेलेला आहे। कशाचा, ओटीपीचा। ओके बटनला क्लिक केलं, त्या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती जो काही SMS आला असेल तो SMSचा OTP आपण या ठिकाणी टाकला 360460 आणि OTP तपासायला आपण म्हणजे व्हेरिफिकेशनला क्लिक केलं। त्याचबरोबर आपल्यासमोर एक विंडो ओपन झाला, त्यामध्ये लिहिलं होतं आधार नोंदणी यशस्वीरित्या झालेली आहे। म्हणजे आतापर्यंत आपण जे काही केलं ते यशस्वीरित्या पार पडलेलं आहे। आतापर्यंत आपला युजर ID बनला, पासवर्ड बनला, त्यानंतर आधारचं व्हेरिफिकेशन झालं आणि आधारची नोंदणी देखील व्यवस्थितरित्या झालेली आहे विथ रजिस्टर्ड मोबाईल। आपला युजर ID आहे मारुती 2020, पासवर्ड आहे मारुती @2020 हा आपला कायमस्वरूपी बनला। यानंतर जेव्हा केव्हा आपण महाडीबीटीच्या पोर्टलमध्ये एंटर करणार आहोत, लॉग इन करणार आहोत, तेव्हा आपल्याला हा युजर ID आणि पासवर्ड टाकायचा आहे। जर समजा आपल्याकडे रजिस्टर्ड आधारमध्ये रजिस्टर्ड असणारा मोबाईल सातत्याने आपल्याबरोबर असेल तर आपण युजर आयडीच्या ऐवजी आपण आधार क्रमांकाचा सुद्धा वापर करू शकतो। म्हणजे लॉग इन करण्यासाठी आधार क्रमांक जर जोडलं तर त्या ठिकाणी जो येणारा ओटीपी टाकल्यानंतर आपण डायरेक्ट लॉग इन होऊ शकतो। म्हणजे ह्या दुहेरी लॉग इन पद्धती आहे। आता आपण महाडीबीटीच्या मुख्य पोर्टलवर लॉग इन करू शकतो। म्हणजे मगाशी जे केलं ते आपण नवीन अर्जदार नोंदणी केली, आता आपण करणार आहोत अर्जदार नोंदणी। अर्जदार नोंदणी म्हणजे ज्याचा युजर आयडी आणि पासवर्ड बनलेला आहे तो। या ठिकाणी मी युजर आयडीच्या सहाय्याने करतोय। मी मगाशी सांगितलं की युजर आयडी किंवा आधार क्रमांकाच्या सहाय्याने आपण इथे लॉग इन करू शकतो। आपण आता युजर आयडीच्या सहाय्याने करूया। मारुती 2020 माझा पासवर्ड टाकला, खाली असलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा लिहिला, त्यानंतर मी लॉग इन बटनवरती क्लिक केलं। जेव्हा मी लॉग इन बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस मी पूर्णपणे माझ्या शेतकरी याच्यामध्ये जातो, योजनांच्या पोर्टलवरती जातो। त्या ठिकाणी सर्वप्रथम मला पहिला जो मेसेज येतो तो येतो आपले प्रोफाईल अपूर्ण आहे, कृपया घटक लागू करण्यासाठी आपले प्रोफाईल तपशील पूर्ण करा। याचाच अर्थ असा आहे की या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर माझ्या प्रोफाईलची स्थिती 0% आहे। ते आपल्याला 100% झाल्याशिवाय आपल्याला आपल्या आवडीचा ट्रॅक्टर निवडता येणार नाही। त्यासाठी आपल्याला काय करायचे, कृपया इथे क्लिक करा, ही जी लिंक आहे या लिंकला क्लिक करायचं।
या लिंकला क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर माझ्या प्रोफाईलची स्थिती पाहायला मिळते. माझ्या प्रोफाईलची स्थिती आहे 0%. यामध्ये मला पहिली माझी वैयक्तिक माहिती भरावी लागते, त्यानंतर माझ्या पत्त्याची माहिती भरावी लागते आणि सरते शेवटी मला शेत जमिनीचा तपशील, माझा पिकांच्या तपशिलासह शेत जमिनीचा तपशील मला या ठिकाणी भरावा लागतो. सर्वप्रथम आपण आता काय करूया की आपली जी वैयक्तिक माहिती आहे ती वैयक्तिक माहिती आपल्याला भरायची. यामध्ये आपण आपला आधार रजिस्टर्ड केल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपला आधारचा जो डेटा आहे म्हणजे आधार क्रमांक, नाव, ईमेल आय डी, मोबाईल व्हेरिफिकेशन केलं होतं ना, मोबाईल नंबर, जन्मतारीख, वय, लिंग, हे सगळंच्या सगळं मला कुठून मिळालं, आधारच्या डेटापासून मला इथे मिळालेलं आहे. आणि हा सगळा डेटा लॉक असल्या कारणाने यामध्ये मला बदल करता येत नाही. मला आता माझं नाव, त्यानंतर वडिलांचं किंवा पतीचं नाव आणि आडनाव, माझे पूर्ण नाव भरायचे. माझं नाव टाकलं, अर्जदाराचं नाव टाकलं, अर्जदाराच्या वडिलांचं नाव टाकलं आणि या ठिकाणी आडनाव टाकलं. लक्षात घ्या, आधार क्रमांक एखाद्या मुलीचा असतो, लग्नाच्या आधी तिच्या वडिलांचं नाव असतं आणि या ठिकाणी म्हणजे लग्न करून आल्यानंतर जर समजा जमिनीवरती तिचं एखादी जमीन तिच्या नावे असेल आणि तिच्या नावे जर हा फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी वडिलांच्या ऐवजी तिचं पतीचं नाव येतं. म्हणजे आधार क्रमांकावरती वेगळं नाव आहे आणि अर्ज करताना वेगळं नाव असेल तरी चालतं, पण त्या मुलीचं आपल्याला काय करावं लागेल, त्यावेळेस लग्नाचं सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं. या ठिकाणी मी नाव टाकलं, वडिलांचं नाव टाकलं, आडनाव टाकलं. पॅन क्रमांक कंपल्सरी आहे, तो पॅन क्रमांक टाकला. मला त्यानंतर जातीचा तपशील निवडायचा. यामध्ये मी सध्या कुठल्याही जातीचा तपशील नाही, तर मी इतर म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये फॉर्म भरतोय. माझ्याकडे अपंगत्व आहे का, नाही, मी कुठल्याही अपंगत्व करा, माझ्याकडे सर्टिफिकेटच नाही आहे, त्यामुळं मी ओपन कॅटेगरीमध्ये म्हणजे अपंगत्व नाही या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरतोय. यानंतर मला माझ्या बँकेचा तपशील द्यायचा. बँकेचा तपशील, या ठिकाणी बँकेचा तपशील भरताना आपला आधार क्रमांक ज्या बँकेच्या खात्याशी जोडलेला आहे ते खातं आपल्याला या ठिकाणी द्यायचे. त्या खात्यामधून पैसे काढण्यासाठी किंवा पैसे ठेवण्यासाठी काही मर्यादा आहे का, जर मर्यादा आहे तर आपल्याला होय या बटनवरती क्लिक करायचे. शक्यतो अशी मर्यादा काही खात्यांना नसते, आपण नाही या बटनला क्लिक केलंय. त्यानंतर या ठिकाणी आपण आपलं जे बँक खातं आहे ते बँक खातं टाकलं. त्या खात्याचे संबंधित जो काय IFSC कोड आहे तो टाकला. IFSC कोड टाकल्याबरोबर आपल्या खात्याचं जी शाखा आहे, कोणत्या शाखेत आपलं खातं आहे ते शाखेचं नाव आपल्याला या ठिकाणी दिसायला लागलं. लक्षात घ्या, योजनेअंतर्गत शासनातर्फे देण्यात येणारे अनुदान आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे याची कल्पना असून मी नमूद केलेले खाते आधार संलग्न केलेले आहे. या ठिकाणी एक संमती पत्रक आहे, ती संमती मी त्यांना देतो की हे जे तुम्ही आता माझ्याकडून जे काही बँक खाते क्रमांक घेताय, IFSC कोड नंबर घेताय, त्या बँकेमध्येच माझी DBT जमा होईल याचं मला माहिती आहे आणि हेच खातं माझं आधार बरोबर जोडलेलं आहे. ही माहिती दिल्यानंतर या माहितीला मी जतन म्हणजे स्टोअर करून ठेवली, जतन केली. जतन केल्यानंतर माझी पहिला जो टप्पा होता प्रोफाईल भरण्याचा जो पहिला टप्पा होता तो माझा पूर्ण झाला. या ठिकाणी माझी पूर्ण वैयक्तिक माहिती भरून झालेली आहे. या ठिकाणी माझी वैयक्तिक माहिती भरल्यानंतर माझा जो अर्जाची स्थिती होती ती 35% पुढे गेलेली आहे. आता मला पत्ता लिहायचा आहे. पत्ता माझ्याकडे दोन प्रकारचा आहे, एक राहण्याचा पत्ता आणि एक पत्रव्यवहाराचा पत्ता. जर समजा एखादी व्यक्ती समजा शेतमजूर असेल किंवा अजून कोणी असेल, त्याचा राहण्याचा म्हणजे कायमस्वरूपीचा पत्ता वेगळा असू शकतो आणि त्याचा पत्रव्यवहाराचा पत्ता कोणता, ज्या ठिकाणी आत्ता सध्या तो राहतोय तो पत्रव्यवहाराचा पत्ता. आणि कायमचा पत्ता ज्या ठिकाणी त्याला जमीन, ज्या ठिकाणी त्याची जमीन आहे किंवा ज्या गावामध्ये त्याला हा अर्ज करायचा आहे, ही सेवा सुविधा त्याला उपलब्ध करून घ्यायची, तो त्या ठिकाणचा पत्ता त्याला कायमस्वरूपीचा पत्ता होतो. या ठिकाणी मी माझा पत्ता टाकला. राज्य माझं महाराष्ट्र आहे, जिल्हा निवडला, त्यानंतर मी माझा तालुका निवडला, गावाची निवड केली आणि गावाच्या संबंधित जो काही माझा पिनकोड नंबर आहे तो पिनकोड नंबर टाकला. लक्षात घ्या, मी माझा पत्रव्यवहाराचा पत्ता आणि कायमस्वरूपीचा पत्ता एकच आहे असं लिहितोय. जर ते नाही बटनवरती जर क्लिक केलं तर मला या ठिकाणी पत्रव्यवहाराचा पत्ता सुद्धा पूर्ण तसाच लिहावा लागतो. पत्ता, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड हे सर्वच्या सर्व मला या ठिकाणी पुन्हा भरावं लागतं. पण या ठिकाणी होय, माझा पत्रव्यवहाराचा पत्ता आणि कायमस्वरूपीचा पत्ता एकच आहे असं मी म्हटल्यामुळे माझा जो वरती आपण लिहिलेला पत्ता होता तो पत्रव्यवहाराच्या पत्त्याला सुद्धा आपोआप जोडला गेला. त्या ठिकाणी हा पत्त्याची माहिती मी जतन करून ठेवली. या ठिकाणी माझा अर्जाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला.
या ठिकाणी माझी प्रोफाईलची संपूर्णता आहे, स्थिती जी आहे ती 70% पुढे गेलेली आहे. आपण आता अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. अंतिम टप्प्यामध्ये मला शेत जमिनीचा तपशील भरायचा आहे. शेत जमिनीच्या तपशील बरोबर मला त्या शेत जमिनीमध्ये येणाऱ्या पिकाचा सुद्धा तपशील भरायचा आहे. आता शेत जमिनीचा तपशील भरताना सर्वप्रथम काय आहे तर आठेचा खाते क्रमांक. माझा जो आठेचा खाते क्रमांक आहे तो कुठे असतो, तर तो माझ्या 712 उतारावरची जो खाते क्रमांक आहे तो 8चा असतो. म्हणजे सर्वेक्षण नंबर वेगळा आहे आणि खाते क्रमांक वेगळा आहे. आपल्या 712 मध्ये याचा उल्लेख केलेला असतो. त्या 8च्या उतारावर माझ्याकडे जमीन किती आहे, तर माझ्याकडे जमीन आहे 1 हेक्टर 26 आर म्हणजे 26 गुंठे. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर आणि 26 गुंठे एवढी माझ्याकडे जमीन आहे. त्यानंतर मी माझ्या 712चा सर्वेक्षण क्रमांक टाकला, माझी वैयक्तिक माहिती भरली. त्यामध्ये जी जमीन आहे ती माझी वैयक्तिक मालकीची आहे. त्यामध्ये संयुक्त नाही, एकत्रित कुटुंबाची काहीही नाही किंवा आमची भावकीची वगैरे अशी काही जमीन नाही. म्हणजे माझी टोटल जमीन जी आहे, एकूण जमीन जी आहे ती 1 हेक्टर आणि 26 आर म्हणजे 26 गुंठे आहे. त्याच्यामधून माझी सिंचनाखाली काही जमीन आहे का, सिंचनाखाली म्हणजे जिथे पाण्याची व्यवस्था आहे, मग ते ठिबक सिंचनच्या साहाय्याने असो, बोरच्या साहाय्याने असो, विहिरीच्या साहाय्याने असो, तलावातून पाईपलाईन आणलेली असो, पण तिथे पाणी लागवडीखाली काही क्षेत्र आहे का, होय 1 हेक्टर क्षेत्र माझं पाणी लागवडीखाली म्हणजे सिंचनाखाली आहे. मग जर 1.26 होतं त्यामधून एक जर सिंचनाखाली गेलं तर 26 गुंठे किंवा 26 आर हे माझं कसं आहे कोरडवाहू क्षेत्र आहे, जे फक्त पावसावरती अवलंबून राहतं. अशा प्रकारे मी माझ्या जमिनीचा तपशील या ठिकाणी ठेवलेला आहे. जमिनीचा तपशील भरल्यानंतर माझ्याकडे जी माहिती येते, माझा डीबीटी महा आय टी मला काय सांगतं, शासनाच्या योजना कार्यक्रम उपक्रमासाठी मी पुरवलेली वैयक्तिक माहितीचा उपयोग करण्यास माझी सहमती आहे. मी पुरवलेली माहिती खरी असून सदर माहितीपैकी कोणतीही माहिती खोटी असल्याचे आढळल्यास मला योजनेअंतर्गत कोणताही लाभ घेण्यास अपात्र ठरवण्यात येईल याची मला कल्पना आहे. म्हणजे आत्ता जी काही जमिनीची माहिती मी या ठिकाणी दिली ती माहिती शासनाचे कोणत्याही योजना कार्यक्रम सेवा सुविधा यासाठी वापरली जाईल याची मला माहिती आहे आणि मी दिलेली माहिती पूर्णपणे खरी आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती खोटी आढळल्यास तुम्ही मला अपात्र ठरवा असं मी लिहून देतोय. ओके. या ठिकाणी जर समजा त्याच गावामध्ये माझी दुसरी अजून एखादी जमीन असेल तर त्या जमिनीची माहिती जोडण्यासाठी त्याच गावात सर्वेक्षण क्रमांक जोडा या बटनला क्लिक करायचं आहे आणि नसेल तर पुढे जा या बटनला क्लिक करायचं आहे. जर समजा सर्वेक्षण नंबरला क्लिक केलं तर आपल्याला पुन्हा ती सर्व माहिती भरावी लागते. या ठिकाणी मी पुढे जा केल्यामुळे आता काय झालंय, माझा शेताचा म्हणजे शेत जमिनीचा तपशील भरून झालाय. आता त्या शेत जमिनीवरती काय येतो, मुख्यतः कोणत्याही शेत जमिनीवरती कमीत कमी 2 पिकं आणि जास्तीत जास्त 3 ते 4 पिकं येऊ शकतात. त्यामुळे त्या सगळ्या पिकांचा आपल्याला तपशील या ठिकाणी जोडायचा आहे. सर्वप्रथम मी माझा तालुका आलेला आहे, गाव आलेलं आहे, माझा सर्वेक्षण क्रमांक आलेला आहे, माझा हंगाम निवडला. हंगाम आहे खरीप म्हणजे पावसाळी हंगाम. पावसाळी हंगामामध्ये मला काय करायचं आहे, या ठिकाणी मला पीक निवडायचं आहे. पीक प्रकारामध्ये अन्नधान्य आहे आणि त्याच्यामध्ये कोणतं पीक मी अन्नधान्याच्या याच्यामध्ये घेतो तर मी पावसाळी भात हे पीक घेतो. लक्षात घ्या, भात एक पीक घेतल्यानंतर पिकाचा समावेश करा म्हणून मी बटनला क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी माझी माहिती या ठिकाणी भरली गेल्याची मला या ठिकाणी दिसतंय. या ठिकाणी जर समजा त्याच गावात माझी अजून एक जमीन असेल तर त्या ठिकाणी जोडायची, दुसऱ्या गावात जमीन असेल तर ती पण जोडायची आणि या ठिकाणी नाहीतर आपण पुढे जाय बटनला क्लिक करायचंय. आता या ठिकाणी मी पिकांची माहिती जोडलेली आहे. जर समजा मला रब्बी हंगामाचं पीक जोडायचं असेल तर पुन्हा मला पाठीमागे जाऊन त्याच माहितीमध्ये दुसरी माहिती पण जोडावी लागते. या ठिकाणी मी एकच माहिती जोडलेली आहे. अशा प्रकारे माझा जमिनीचा तपशील आणि जमिनीवरील येणाऱ्या पिकाचा तपशील ही माहिती देखील पूर्णपणे भरली गेलेली आहे आणि ती आता यशस्वीरित्या जतन देखील केलेली आहे. या ठिकाणी माझ्या प्रोफाईलची स्थिती 100% झालेली आहे. म्हणजे माझा प्रोफाईल पूर्णपणे भरला गेलेला आहे. आतापर्यंत आपण भरलेली माहिती, वैयक्तिक माहिती, पत्ता आणि शेतीच्या तपशिलामुळे आपला प्रोफाईल 100% पूर्ण झाला. आता आपण महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या ट्रॅक्टरच्या योजनेसाठी पात्र ठरलो आहोत किंवा पात्र झालो आहोत. आता आपल्याला मात्र यंत्राची निवड करायची आहे. म्हणजे प्रोफाईलची स्थिती संपली. आता आपल्याला यंत्राकडे जायचं. यंत्र कोणतं आहे आपलं, ट्रॅक्टर. अर्ज करा या बटनला क्लिक करायचं. या बटनला क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर या ठिकाणी जे अर्जाचे मुख्य घटक आहेत म्हणजे योजनेचे मुख्य घटक आहेत ते येतात. यामध्ये 4 मुख्य घटक आहेत. कृषी यांत्रिकीकरण योजना, सिंचन साधने व सुविधा योजना, बियाणे औषधे व खत योजना आणि फलोत्पादन योजना अशा 4 योजना आहेत. त्याचे वेगवेगळे उपप्रकार देखील आहेत. म्हणजे कृषी यांत्रिकीकरणाचे 5 उपप्रकार आहेत, सिंचन साधनेचे
4 उपप्रकार आहेत, बियाणे खतांचे 2 उपप्रकार आहेत आणि फलोत्पन्नाचे 4 उपप्रकार आहेत. आपण आता कृषी यांत्रिकीकरण आपलं ठरलेलं आपलं ट्रॅक्टर घ्यायचं आहे म्हणून आपण कृषी यांत्रिकीकरणाला त्याच्यामध्ये राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना यासाठी आपण क्लिक करतोय. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या यांत्रिकीकरणासाठी जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा सारांश आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे, शेतीमधील ऊर्जेचा वापराचे प्रमाण 2 किलोवॅट हेक्टरपर्यंत वाढवणे, उद्देश, धोरण, अनुदान या सगळ्या गोष्टींचा उहापोहा पाहायला मिळतो. तो पाहून झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी बटनला क्लिक केल्यानंतर आपण काय करतोय, आपण बाब निवडतोय, बाबी निवडतोय. कोणती बाब आहे आपल्यासाठी, तर ट्रॅक्टर ही बाब आहे. या ठिकाणी आपल्या समोर जो नवीन विंडो ओपन होतो, या विंडोमध्ये आता खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या ट्रॅक्टरची निवड करायची. मुख्य घटकमध्ये मला काय हवंय, तर या ठिकाणी मुख्य घटकमध्ये 2 घटक आहेत. एक आहे कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि दुसरे आहे भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र. लक्षात घ्या, पहिलं वाला जे आहे ते वैयक्तिक स्वरूपाची गरज आहे आणि दुसरं जे आहे जे म्हणजे बचत गट असतात, संस्था असतात किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनीज असतात, ह्या ज्या आहेत त्यांना त्या ठिकाणी अवजारांची बँक ओपन जर करायची असेल भाडे तत्वासाठी तर ते लोक सेवा सुविधा केंद्र उभारू शकतात. आपण वैयक्तिक स्वरूपामध्ये जातोय म्हणून कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य याची निवड आपण केलेली आहे. तपशिलामध्ये आपल्याला काय हवंय, तर आपल्याला ट्रॅक्टर हवाय. त्यानंतर ट्रॅक्टरचा प्रकार आपल्याला निवडायचा आहे. कोणता प्रकार आहे, 2WD आणि 4WD. लक्षात घ्या, यामध्ये दोन्ही घटक निवडताना 2 गोष्टी अतिशय प्रामुख्याने पाळायच्या आहेत. त्या म्हणजे 2 एकरपेक्षा कमीत कमी 2 एकर जमीन जर असेल तर तुम्ही 2WD ला अप्लिकेबल म्हणजेच तुम्ही घेऊ शकता, अर्ज करू शकता. आणि 4 एकरपेक्षा कमीत कमी 4 एकर असेल तरच आपण या ठिकाणी 4WD ला अर्ज करू शकतो. या ठिकाणी मी 4WD चा ट्रॅक्टर निवडलेला आहे. त्यानंतर मला माझी क्षमता श्रेणी म्हणजे HP पॉवर माझी किती आहे ते मला निवडायची. माझी 41 ते 70 PTO HP पॉवरमध्ये मी या ठिकाणी निवड केलेली आहे. हे केल्याबरोबर यंत्रसामग्री, उपकरणे, अवजारे, प्रकल्प खर्च ह्या ज्या घटक आहेत ना हे पूर्णपणे काय होतात, या ठिकाणी ब्लॉक होऊन जातात. म्हणजे आता हे आपल्याला भरायचं नाही. या ठिकाणी सुद्धा एक संमतीपत्र आहे. त्या संमतीपत्रकामध्ये मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही. पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला खात्री आहे, जाणीव आहे. थोडक्यात काय की मी फॉर्म भरला, अर्ज केला, लॉटरीमध्ये माझा नंबर आला की नाही मला माहीत नाही, पण मी ट्रॅक्टर घेतला आणि ट्रॅक्टर घेतल्यानंतर काही दिवसानंतर मला एक SMS येतो की होय तुम्ही अर्जामध्ये जो अर्ज भरला होता तो तुमच्या ट्रॅक्टरच्या निवडीसाठी सक्सेस झाले, म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय ट्रॅक्टरची लॉटरी लागलेली आहे. आता त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पहिलाच घेतलेल्या ट्रॅक्टरचं कोटेशन ज्यावेळेस तुम्ही त्या कृषी अधिकाऱ्याला देणार, तो घेणार का, नाही घेणार. म्हणजेच काय, लॉटरी लागली. लॉटरी लागल्यानंतर मी कृषी अधिकाऱ्याकडे गेलो, त्याच्या संगणमताने मी एक कोटेशन तयार केलं. ते कोटेशन मी ज्या ठिकाणून मला ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्या ठिकाणी गेलो, ते कोटेशन दिलं आणि त्यांच्याकडून ज्यावेळेस ते बिल देणार, ते बिल मी ज्या कृषी अधिकाऱ्याला देणार त्यानंतरच माझा मी अनुदानास पात्र होतो, अन्यथा नाही, याची मला जाणीव आहे. या ठिकाणी ह्या संमतीपत्राला मी क्लिक केलं आणि जतन बटनला क्लिक करून मी पुढे या ठिकाणी सक्सेस म्हणजेच घटक तपशील यशस्वीरित्या जोडला. आपल्याला आणखी काय घटक काही जोडायचे आहेत का, म्हणजे ट्रॅक्टरची निवड तर झाली पण अजून काही घ्यायचंय का आपल्याला, तर सध्या आपण नाही म्हणून हा पर्याय पुढे जाऊया. माहिती जतन केल्याबरोबर त्याच विंडोमध्ये अजून एक पट्टी दिसू लागते, त्यावर ज्या यंत्रासाठी मागणी केली आहे त्याचा तपशील पाहायला मिळतो. तो योग्य असल्यास मेनूवर जा हा पर्याय निवडायचा. म्हणजे खाली एक पट्टी आलेली आहे, या पट्टीवरती आपला तालुका, आपलं गाव, मुख्य घटक काय आहे, कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य तपशील, ट्रॅक्टर, व्हील, 4WD, HP श्रेणी 41 ते 70, यंत्र जे अवजारे आहे यांनी आलेलं आहे, प्रकल्प खर्च 0 आलेला आहे, मशीनचा प्रकार 0 आलेला आहे. अप्लाइड इथे नॉट अप्लाइड आहे. का नॉट अप्लाइड आलंय की आतापर्यंत आपण फक्त निवड केली आहे आणि आता पुढे जाण्यासाठी जोपर्यंत आपण सरकारी फी भरत नाही तोपर्यंत आपण यासाठी एलिजिबल ठरत नाही, अप्लाइड ठरत नाही, तोपर्यंत आपण नॉट अप्लाइड याच कॅटेगरीमध्ये राहतो. आता आपले घटक निवडून झालेले आहेत. आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडून झाल्यानंतर अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचे. मगाशी आपण जे घटक निवडले होते यामध्ये अर्ज सादर करा या ठिकाणी पहिली निवड झाली. आता निवड काय करायची, अर्ज सादर करायचे. अर्ज सादर करा या बटनला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर सर्वप्रथम काय येतो, आपल्याला एक मेसेज येतो, तो वाचायचा. कृपया खात्री करा की
आपण आपल्या पसंतीच्या सर्व मुख्य घटकांमधून सर्व घटक निवडलेले आहेत. एकदा आपण अर्ज सादर केल्यानंतर आपण त्या अर्जात इतर घटक जोडू शकत नाही. आपण या अर्जात अधिक घटक जोडू इच्छित असल्यास कृपया मेनूवर जा या बटनला क्लिक करा किंवा अर्ज सादर करा बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा. म्हणजे आता ट्रॅक्टरची निवड झाली. अजून काय घ्यायचंय का आपल्याला? जर घ्यायचं असेल तर गोष्ट वेगळी आहे. जर घ्यायचं असेल तर आपण काय करायचंय, त्या ठिकाणी मेनूवर जा ह्या बटनला क्लिक करायचं आणि जर घ्यायचं नसेल तर अर्ज सादर करा या बटनला क्लिक करायचं आहे. आपण अर्ज सादर करा या बटनला क्लिक करतोय. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की आपल्या हे आलेलं आहे, जोडलेले घटकांची यादी आपल्याला दिसते. ती यादी दिसल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत ज्या बाबी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी आणि शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील. म्हणजे आता मी या ठिकाणी फक्त ट्रॅक्टरची निवड केलेली आहे, त्यामुळे मला ट्रॅक्टरसाठी ज्या काही अटी असतील, शर्ती असतील, त्यांची मला मार्गदर्शक सूचना असतील त्या सगळ्या मला लागू राहतील हे मला माहिती आहे. त्याची संमती मी दिली. आणि या ठिकाणी जर समजा मेनूवरती जायचं असेल, कशासाठी, जर अजून एखादा अर्ज यंत्रासाठी अर्ज करायचा असेल तर मेनूवर जा या बटनला क्लिक करायचं. नाही, मला तसं काही करायचं नाही, अर्ज सादर करून मोकळं व्हायचंय. सूचना: आपल्या शेतजमिनीचा 7/12 उतारा व 8A उतारा आपण अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील अर्जदार असल्यास जातीचे प्रमाणपत्र, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अथवा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अर्ज केले असल्यास अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला लागेल. आपल्या ज्या बाबींसाठी निवड होईल त्याचीच निगडीत अन्य कागदपत्रे पण दाखवावी लागतील. याबाबतच्या सूचना सोडतीनंतर मोबाईल क्रमांकावर कळवून SMS च्या माध्यमातून कळवण्यात येतील. या ठिकाणी आल्यानंतर सर्वप्रथम आता सरकारी योजनेसाठी जी काही फी आहे म्हणजे 23.60 रुपये, ही फी भरल्याशिवाय, म्हणजे जर ही फी भरली नाही तर नॉट अप्लाइड याच कॅटेगरीमध्ये राहतो. ही फी भरल्यानंतर आपण अप्लाइड या कॅटेगरीमध्ये जातो. या ठिकाणी आपल्याला फी भरायची. या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन ID आलेला आहे. ॲप्लिकंटचं म्हणजे अर्जदाराचं नाव आलं आहे, ईमेल ॲड्रेस आला आहे. पोर्टलची फी किती आहे, स्टेट गव्हर्नमेंटचं GST किती आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं GST किती आहे, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. टोटल रक्कम आपल्याला भरायची 23.60 रुपये. मेक पेमेंटला क्लिक केलं. या ठिकाणी आपल्या अर्जाच्या सर्व बाजू पूर्ण झाल्या असल्याने सरकारी नियमानुसार असणारी फी म्हणजे पेमेंट आपल्याला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग यापैकी एखादा पर्याय निवडून पेमेंट भरावं लागते. तरच आपण ट्रॅक्टर योजना 2020 वरील अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली असं गृहीत होतं. आता आपण पेमेंट तर करायचंय, पण कशाच्या माध्यमाने करायचंय? आपण डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचं माध्यम निवडलेलं आहे. यामध्ये जे आपल्याला पहिलं विंडो होतं त्या विंडोमध्ये आपल्याला कार्डावरील सर्व माहिती भरायची. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला 16 अंकी जो आपला डेबिट कार्डचा नंबर आहे तो भरला. त्यानंतर कार्डची एक्सपायरी डेट आपल्याला जी दिलेली आहे ती भरली. मग कार्डच्या पाठीमागे जो 3 आकडी CVV नंबर आहे तो भरला आणि पेमेंट या बटनला आपण क्लिक केलं. त्याबरोबर आपल्या बँकेमध्ये जो मोबाईल रजिस्टर्ड आहे त्या रजिस्टर्ड मोबाईलवरती एक OTP जनरेट झाला. तो जनरेट झालेला OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. लक्षात घ्या, बँक खात्याशी जो मोबाईल रजिस्टर्ड आहे त्याच्यावरतीच OTP येतो. आणि मग या ठिकाणी फी भरा म्हणजे पेमेंट, प्रोसीड पेमेंटला आपल्याला जायचं. या ठिकाणी आपण पाहिलं ॲप्लिकंटचं नाव आलं, ज्याच्या नावावरती आपलं डेबिट कार्ड आहे त्यांचं नाव आलं. सिलेक्टेड सर्व्हिसेस आहे, डायरेक्ट बेनिफिट ॲग्रिकल्चर, DBT ॲग्रिकल्चरसाठी केलेलं आहे. ॲप्लिकंटचा नंबर आलेला आहे. टोटल फी आलेलं आहे. पेमेंट मोड आपलं डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड आलेलं आहे. प्रोसीड फॉर पेमेंटसाठी आपण क्लिक केलं. प्रोसीड फॉर पेमेंट म्हणजेच फी भरली गेल्याची पावती. प्रोसीड केल्यानंतर आपल्याला फी भरल्याचा मेसेज येतो, म्हणजे आपण पेमेंट पूर्ण केलेलं आहे. या ठिकाणी हा अशा प्रकारचा ॲप्लिकंटचा ID, नाव हे सगळं आलं. आणि या ठिकाणी आपल्याला काय आलेलं आहे तर फी भरल्याची पावती आला. पण प्रिंट या ठिकाणी प्रिंट करायची. प्रिंट केल्यानंतर लक्षात घ्या या ठिकाणी म्हणजे येथे आपला ट्रॅक्टर योजना 2020 अंतर्गत येणारा अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर लॉटरी पद्धतीने सोडत होईल. त्यात जर आपला नंबर लागला तर आपल्याला मोबाईल SMS द्वारे कळवलं जाईल. अन्यथा तालुक्याचे कृषी अधिकारी यांना भेटून आपल्या अर्जाची चौकशी करावी लागेल. धन्यवाद.